एक डिसिजन मला कन्सल्ट करायचा आणि त्याची लाईफ चेंज झाली. 2021-22 मध्ये एक क्लायंट आलेला, 1,10,00,000 माझ्याकडे इन्व्हेस्टेड होते. मुलगा US ला चाललेला आणि 80 लाख रुपये काहीतरी मुलाची फी होती. 80 लाख रुपये रिडीम करायला आलेला. मी त्याला विचारलं का रिडीम करतोय? त्याचं म्हणणं होतं की मुलगा US ला चाललाय, मला पैसे हवे. आम्ही प्रोज अँड कॉन्स बघितले. त्याला सांगितलं 80 लाखाचा तू एज्युकेशन लोन काढ. त्याला ते पटलं. त्याने 80 लाख रिडीम नाही केले, 80 लाखाचं लोन काढलं. आज त्याने साधारण 3 वर्षात साधारण 10-11 लाख रुपये इंटरेस्ट भरलाय. पण त्याचा 1,10,00,000चा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आज 1,70,00,000 रुपये झालाय. जर त्याने 80 लाख रुपये काढले असते तर त्याच्याकडे 30 लाख रुपये राहिले असते. 30 लाखाच्या 40-42 लाख रुपये झाले असते. मी 10-12 लाख प्रॉफिट झाला असता. पण 10 लाख रुपये इंटरेस्ट भरून 60 लाखाचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे. मी म्हणतो ना, मेंटॉर लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. त्याचा एक डिसिजन आज त्याची लाईफ चेंज करतो. आता त्याला कधीच एक्सपेन्स रेशो काय आहे वगैरे विश्वास नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की काही गोष्ट एक्सपेन्स रेशोच्या वर असतात जे एक्सप्लेन करतायत. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायची, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची, तर या वीकला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा. माझी टीम तुम्हाला कॉल करेल.